पाहतोय राज पाटकरचे शेवटचे शर्तीचे प्रयत्न, डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न आणि पुन्हा ते चित्र बघायला मिळते की गेमेसाठी तो क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. आता दाजना एका क्रम असेल. पहिल्या चेंडूवर सुरुवातीला धोक्याची घंटा. आमच्या पार्कची दिल की धडकन वाजली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जय बाबा नंदसर क्रिकेट संघाच्या कोट्यातून स्पर्धेच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. बेंगुरला कॅम्प स्टेडियमवर ते आमचे अधिकारी, जवळचे अधिकारी मित्र आणि त्याबरोबर आमचे सहकारी. कुठचंही काम सांगा त्यांनी ते काम मात्र आवर्जून ते मात्र लक्षपूर्वक करतात. नीटनेटकं असं काम आमचे टेमकर साहेब आपल्याला बघायला मिळत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक आमचा एक सुंदर आवाज आपण पाहतोय. तो आमचा मित्र सागर कदम पण पोहोचलाय आणि त्याचं पण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुंदर फटकेबाजी पाहतोय आपण. योगेश नेरुरकरच्या विरोधात एक मोठा फटका जरूर आलाय. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय जे भवानी अनसूर क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. ओह बढ़िया लाइन वहां पर टप्पा खाते के उछाल प्राप्त कर लिया. डॉट गेंद निकलती. इससे पहले एक बहुत सुंदर बाउंड्री मैदान पर नो लुक शॉट था वहां पर ऑन साइड पर बिल्कुल खेला गया स्क्वायर के ऊपर से जहां पर वो चौवा निकला. टीम का स्कोर पहुंचा 10 रन पर. वापस योगेश मोर्चे पर राइट और विकेट से शॉर्ट गेंद फिर से उछाल. बिल्कुल अच्छी बॉलिंग. बल्ले पर हल्का सा महीम सा किनारा लेकर के निकली. विकेट कीपर के हाथ में पहला विकेट निकला. 1 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर मात्र 10 रन पर. नॉस्टा एंड पर जो कि इस वक्त चैतन्य जो कि इस वक्त आउट हो चुका है जिसमें लगभग 10 रन बनाए. 2 चौवे निकाले चैतन्य बल्ले से और उसके साथ अक्षय घाटोड़. पहले मैच में बिल्कुल उतनी बैटिंग देखने को नहीं मिली. कुछ ज्यादा बैटिंग नहीं मिली. आज इस मैदान पर शायद गणेश कुमार की तरह एक बड़ी बारी इस मैच में देखने को मिलेगी स्टार अक्षय की. अक्षय घाटोड़ इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे. सामने से वही गेंदबाज मोर्चे पर है. ऑफ्टर के बाद हवा में खेला. कवर बाउंड्री लाइन के बाहर. परना स्पोर्ट चौवा मैदान पर निकलता हुआ 4 रन के लिए. तीसरा चौवा इस ओवर का 12 पर पहुंचा टीम का स्कोर 1 विकेट नुकसान के बाद. आमच्या स्पर्धेमार्फत आणि त्यांचं स्वागत केलं आहे गुलाब पुष्प देऊन. एक ओवर के बाद टीम का स्कोर 14. गेंदबाजी के मोर्चे पर कौन रहेगा वापस लगे राज के हाथ में मोर्चा. कटकर इससे पहले मैच में राज ने आखिरी का स्पेल बहुत सुंदर डाला था. मात्र 5 रन का वो ओवर डाला था लेकिन राज ने इससे उसके मैच में भी एक छक्का लगा था मैदान पर. लेकिन शायद दाजी नाइक जब नॉन स्ट्राइक पर खड़े थे थोड़ा रुकना था आपको मैदान पर. जल्दबाजी के वहां पर राज ने और उसके बलबूते पर भी अगर देखा जाए
तो मैच थोड़ा सा दूर चला गया, लेकिन कोई बात नहीं, वो होता है क्रिकेट में, वो हिस्सा है। हार के बाद इसे ही वापसी करने के मौके आपके पास फिर से चलेंगे। इस समय पर खेल चलता हुआ पहले ओवर का समाप्त हो चुका है, 14 इस वक्त, एक विकेट नुकसान के बाद राज मोर्चे पर सामने से। ऑफ्टर के बाद हवा में खेला, कवर बाउंड्री पर, ओ शायद थोड़ी सी टकराव आपस में मैदान में, क्या वहां पर कैच लिया? इससे पहले देखना पड़ेगा दोनों खिलाड़ी ठीक है नहीं। लग रहा है कि दोनों खिलाड़ी ठीक है, हाथ दिखा रहे हैं, इसका मतलब सब कुछ ठीक ठाक है। अब अंपायर का इशारे तो हम बात करेंगे वहां से क्या। हाँ बिल्कुल वो ठीक लग रहे हैं। क्या वहां पर कैच लपका गया या छोड़ा गया? नहीं, ये तो आउट है, ये बल्लेबाज जा रहे वो आउट में। चौदह रन मैच में। अनिकेत आउट, पहले मैच का हीरो जिन्होंने बेहतरीन बैटिंग की मैदान पर। अब जीतेश मैदान पर सामने से साथ दे रहे इस वक्त अक्षय घाटोड़ मैदान में स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे। अक्षय अपने 400 के स्ट्राइक रेट से एक गेंद पर 4 रन मैदान में बना चुका है। अब गीतेश पहुंच चुका है स्ट्राइक पर, एक अच्छा कैच, थोड़ी सी टकराव जरूर हुई, लेकिन सब कुछ आलबेल, सब कुछ ठीक ठाक मैदान पर। एमएसआरटी के काफी समर्थक इस वक्त, ओह बढ़िया गेंदबाज वहां पर, फिर से डॉट गेंद निकलती हुई। मैच के दरमियान काफी लोग इस मैच का लुफ्त उठा, आनंद उठा रहे, उनमें से कुछ दर्शक हमारे। ओह फिर से इस बार क्या बल्ले पर लगी कि नहीं? रांची धुरत ने चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट दिखाई थी। इससे पहले मैच में कैच जरूर छोड़ा था, लेकिन इस बार कैच बिल्कुल गेंद लपकी, लेकिन वो कैच नहीं था। अमोल परब, आपका स्वागत। हाल ही में उनका जन्मदिन जो कि हो चुका है, आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। जो होड़ौड़ से बिलोंग करते हैं, इस मैच का आनंद उठा रहे। वापस खेल, ओ लाइन को दूर रखा, वाइड बॉल मैदान पर, वाइड के साथ टोटल में इस 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर, खेल चलता हुआ मैदान पर, जबकि दूसरे ओवर का। देखिए राज ने अभी तक एक सफलता हासिल की है, कोई बड़ा शॉट यहां से तो खर्च नहीं हुआ मैदान पर इस ओवर में, लेकिन तीन गेंदें डाली है, जहां पर 2 गेंदें लगातार डॉट डाली है, एक वाइड डाली है जरूर मैदान पर। इस बार ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा पर गेंद, और देखते देखते गेंद जबकि सीमा रेखा से बाहर, भगवा छक्का मैदान पर। पर तैनात है राज, वापस मोर्चे पर, और इस बार सीधा खेला ऑन द हवा में खेला गेंद को, लॉन्ग ऑफ सीमा रेखा से, ये भी गेंद बाहर जा रही है, और गेंद सीमा रेखा से, क्या सीमा से दिल बाहर या फिर 1-4 देखना पड़ेगा, अभी तक निर्णय हम का नहीं पहुंचा है। 4 रन मैदान पर, परना स्पोर्ट चौवा मैदान पर निकलता हुआ, एक टाइमिंग देखिए, और सीधा बल्ला, टाइमिंग स्थिरता, सामने बल्ला के बिल्कुल लाइन की तरफ चले गए, और टाइमिंग इतना गजब का था ना। और इस बार देखिए क्या वहां पर ऑफ्टर के बाहर चले गए, गिल्लियां बिखरी वहां पर, ये क्लीन बोल्ड मैदान पर, एक और सफलता मिलती हुई मैदान पर राज को, और राज के खाते में दूसरा विकेट, टीम का स्कोर जाके पहुंचा 25 रन पर। 2 ओवर के बाद टीम का स्कोर 25।
अब नया बल्लेबाज सागर गावड़े पहुंच चुका है। सागर गावड़े एक प्रतिभाशाली खिलाड़ी, लीग स्टेज पर इनका बहुत बड़ा नाम है। आज उसी अंदाज की बैटिंग स्टार अक्षय के साथ मिलकर करनी पड़ेगी मुकाबले में। पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर में टीम का स्कोर पहुंचा 25 रन। वैसे अगर आप बता देना तो 3 विकेट निकल चुके हैं। शुरू में देखिए अनिकेत आज बहुत सस्ते में निकला, उसके बाद जो कि अभी अभी निकला गीतेश, जो पहले मैच में बहुत सुंदर बैटिंग की थी, वो भी आज थोड़ा सस्ते में निकला मैदान पर। राज, स्टेज पर आपको खेलने के लिए बहुत मेहनत करनी पड़ेगी, शायद आपको बहुत सीखना भी पड़ेगा। हर गेंद तेज नहीं डालनी है इस वक्त। आपने जो पहला स्पेल किया आखिरी ओवर का वो बहुत सुंदर। अब मात्र यहाँ के जो खिलाड़ी ऊपर ऑफ्टर के बाद कट किया गेंद को, पॉइंट के ऊपर से गेंद, और गेंद निकली सीमा रेखा से बाहर, जो कि इस वक्त परना स्पोर्ट चौवा मैदान पर 4 रन के लिए। ओह, लाइन को देखिए, ऑफ्टर की तरफ से बाहर रखा, वाइड बॉल मैदान पर। स्टार अक्षय लगभग 400 के स्ट्राइक रेट से बैटिंग करता हुआ 2 गेंदों में 8 रन बनाकर बल्लेबाजी करता हुआ टीम का स्कोर अब जाके पहुंचा 30 रन पर। ऑन साइड पर क्यों खेला, मिड विकेट पर खिलाड़ी के झोली में, और यह आउट मैदान पर। ओह, बढ़िया लाइन, बढ़िया लाइन, वहां पर टप्पा खाते गेंद ने इतना काटा बदला मैदान पर। देखिए दाजी नाइक जब बात कर रहा था उन्होंने बताया था वहां पर पिच एक साइड से थोड़ी सी उतार ऊपर रखे, ऊपर है शायद, क्या इस एंड से वो ऊपर पीछे है जहां पर बाड़ा अब तक की पहले इनिंग में बाड़ा ने 2 गेंदें बिल्कुल परफ्यूम्ड नाक के करीब से गेंद गुजरी थी। शायद मुझे लग रहा है कि उसी एंड से बाड़ा बॉलिंग करे। ओ, फुल टॉस गेंद ऑन साइड पर, स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, जो कि इस वक्त परना स्पोर्ट चौवा मैदान पर इस वक्त मैच में 34 पर पहुंचा टीम का स्कोर। और भाड़ा सावल ने, योगेश ने यहां पर पिच किया है, जो गेंदबाजी कर रहे हैं उन्होंने पिच किया वहां पर, उनको पता है कि किस एंड से बॉलिंग करनी है। और इस बार फुल टॉस गेंद, शायद बल्ले पर ठोस नहीं लगे, वहां पर 1 रन तो निकलेगा, तब देखना पड़ेगा क्या लेग 22 के रूप में। हाँ बिल्कुल, लेग 22 के रूप में, मतलब टीम का स्कोर पहुंचा 35 रन पर। देखिए बाला सावर ने अभी तक इस प्रतियोगिता में 3 ओवर डाले, और तीनों ओवर में 1-2 गेंदें ना जो ऊपर निकले उछाल के साथ। और दाजी ने जब बात कर रहे थे तो उन्होंने बताया था वो पिच थोड़ी सी वो ऊपर है, सतह जो ऊपर, इसलिए शायद परेशानी होती है हमेशा बैटिंग के लिए एक एंड से। क्या वो ए एंड है जहां पर बाला सावर अब बॉलिंग कर रहे हैं मैदान पर। ओ, लेग स्टंप के बाहर ये वाइड बॉल। देखिए बीच में गति बढ़ाने का प्रयास किया, लेकिन गति के साथ वो बिल्कुल तेज कर बैठे, तेजी इतनी थी कि शायद लाइन से घूम गए, वहां पर गेंद निकले के बाहर, वाइड के साथ
36 पर पहुंचा टीम का स्कोर। वापस के मैदान में चलेगा पाड़ा सावल, गेंदबाजी के मोर्चे पर लगा बड़ा। ओ अच्छी गेंद अंदर की तरफ आती हुई, इस बार बल्ले का जो कि ब्लेड खोला हल्के हाथ से गेंद को खेलेगा। टाइमिंग अच्छी थी, मधुर आवाज निकली वहां से, लेकिन ये तीसरा ओवर भी समाप्त हो चुका है। 3 ओवर के बाद टीम का स्कोर 4 विकेट नुकसान के बाद 37 रन पर। देखिए दर्शक तो थोड़े देर से पहुंचे, उसे कहना चाहूंगा एमएसआरटी तुरस टीम ने पहले टॉस जीता, फील्डिंग करने का निर्णय लिया। पहले मैच में उन्होंने टॉस जीता, उन्होंने फील्डिंग ही की थी मैदान पर, और सामने से जय भवानी अंसुर टीम जो पहले मैच में बैटिंग की थी उनको ही बैटिंग करने का मौका मिला। मतलब वो दोनों टीमें जो चाहती थी उनके साथ हो चुका है, और 3 ओवर में जय भवानी अंसुर टीम ने टोटल 36 नहीं 37 बनाए, मात्र विकेट 4 गंवाए। राज मैदान में इससे पहले मैच में आखिरी ओवर डाला था, लेकिन इस बार थोड़ा सा आगे बुलाया गया इनको क्योंकि विकेट चाहिए मैदान पर। ओह लाइन देखिए, लेवेंडर खेलने के लिए बहुत सुंदर बॉलिंग मैदान पर। देखिए इनके पास उतनी बिल्कुल कला नहीं, अगर योगेश के साथ अगर ये जुड़ते जाए, मतलब 12 साल के साथ अगर ये जुड़ते जाएंगे तो शायद बहुत कुछ सीखने का मिलेगा आपको कि इनको कितना घुमाना है, आपको क्या गेंद डालनी पड़ेगी। अगर उससे मेरे को उससे आपको बहुत आसान हो गया बाद में बड़े बड़े प्रतियोगिता में बॉलिंग करने के लिए, तो 12 साल से बहुत सीखना पड़ेगा। ऑन साइड पर हुक किया इस बार, लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, भगवा छक्का मैदान पर। और इस बार देखिए बल्ले पर लगी गेंद वाइडिश गली पर निकले, पॉइंट का खिलाड़ी थोड़ा सा हल्के से मुस्कुराकर वापस दाजी दाई चला गया, वहां से 1 रन रोका गया, 1 रन जरूर निकला मैदान पर। और 12 ओवर देखिए इशारा कर दिया, स्लिप में से इशारा कर दिया राज को कि ऑफ स्टंप के लाइन को बाहर रखिए, मतलब ये अनुभव की पूंजी है मैदान पर। हम बोल अनुभव जो किसी भी बाजार में बिक नहीं सकता। इस बार देखिए ये अनुभव, ये मान सम्मान आपका बड़ा का, हम हमेशा कहते हैं एक अनुभवी खिलाड़ी, काफी साल का तजुर्बा, और साथ साथ दूसरे अगर बात बताई जाए तो बहुत ऐसे दिग्गज खिलाड़ी इनके पास अनुभव की बहुत पूंजी है। ऑफ्टर के बाद से हवा में खेला, खुद विकेट कीपर के लिए मौका, और ये सफलता मैदान पर। ताजी धुरत ने लपका उस कैच को, विकेट निकला और एक मैदान पर। 5 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर 44 इस मैच में। अब नया बल्लेबाज मैदान पर विनय जाधव, पहले मैच में उतनी ठोस बैटिंग हुई नहीं खिलाड़ी के पास, बॉलिंग में कमाल किया मैदान पर, लेकिन विनय जाधव का अगर बताया जाए रिकॉर्ड तो छक्का मारने की बहुत काबिल इस खिलाड़ी के पास है, और इतनी काबिल है ना कि इस खिलाड़ी का जब भी नाम लेता है तो छक्कों की लिस्ट में इसका भी जिक्र किया जाता है। ओ लेग स्टंप पर ये गेंद, हल्की सी हड़बड़ गड़बड़, गेंद ने अब काटा बदला, शायद वहां से कॉल किया,
दूसरा भी रन मैदान बनाता हुआ। वापस खेल चलेगा बाड़ा के लिए गेंदबाजी का। इस बार गेंद ऊपर चलेगी, हवा में निकले गेंद, विकेट के पीछे लेग स्लिप पर मौका, और ये आसान सा मौका, और ये आउट मैदान पर। और एक विकेट निकला, टीम का स्कोर 53 पर पहुंचा। पांच ओवर के बाद टीम का स्कोर बढ़ा पहुंचा 53 रन पर। अब नया बल्लेबाज पहुंच चुका है, वेदांत वाडेकर, जो कि मैदान में पहुंच चुका है। देखिए वेदांत वाडेकर का रिकॉर्ड अगर लिस्ट अगर खोली जाए ना तो बहुत छक्के लगाते हैं इसी मैदान पर, लेकिन आज स्ट्राइक पर मौका शायद मिले ना मिले मैदान पर। मॉर्निंग स्टार का सबसे खतरनाक खिलाड़ी है ये राजेश के हाथ में मोर्चा गेंदबाजी का। देखिए दाजी नाइक ने गेम जो कि चेंज किया वहां पर प्लान। देखिए जाखरी और राज कर रहा था, उनको रोका, और राजेश के ओवर में बीच में राजेश को बहुत मार पड़ा पहले मैच में, इसलिए शायद आज थोड़ा पीछे रखा उनको। ओह तेज गेंद लाइन ऑफ के बाहर रखे। नया खिलाड़ी जो पहुंच चुका है वो वेदांत वाडेकर। इनका मॉर्निंग स्टार खेल में टीम में बहुत बढ़िया चयन किया उनका, और खास करके उस टीम का नाम बहुत बड़ा है, और शायद वो सबसे खतरनाक खिलाड़ी उस टीम के वेदांत वाडेकर, जो कि नॉस्टैक एंड पर रहेंगे। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर लेग्स बैकवर्ड स्कोर लेग पर खेला गया, एक रन निकला, और वेदांत ने इशारा कर दिया विनय आने की आवश्यकता नहीं है, पूरे एरिया में इनका जो डंका बजता ना वो लंका में किसी का नहीं बजता। कुछ इस तरह से खिलाड़ी है ये खास मैदान पर। आक्रमण बैटिंग करना इनको पसंद रहता है, हमेशा बल्लेबाजी करना ही। ओह बल्ला देखिए तेज ये अपना विकेट दे रहे हैं मैदान में, आखिरी ओवर के लिए विकेट दे दिया वहां पर जहां किस खिलाड़ी ने। और वेदांत एक गेंद खेली, कोई रन नहीं बनाया, 0 पर आउट मैदान पर। वेदांत एक लौट चुका है, और उसकी जगह पर दूसरा वेदांत आ चुका है। बस फर्क टोपियों का फर्क है, ये कैप का ये फर्क है, चेहरे पर मुस्कुराहट है थोड़ी सी, और उनके लिए खास आकर्षक प्राइस भी आ चुका है। वेदांत 200 मीटर लंबा छक्का, 1000 रुपए आपके लिए। वापस खेल मैदान में चलेगा, 54 पर पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर। वेदांत वालावलकर जो कि इस वक्त तो पहुंच चुका नॉस्टैक एंड पर, यह भी आक्रामक खिलाड़ी है। हो इस बार उड़ाया सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए भगवा छक्का मैदान में, टीम का स्कोर पहुंचा 60 रन पर। वापस खेल मैदान में चलेगा, एक बड़ा शॉट निकला। देखिए राजेश को इससे पहले और में भी 2 छक्के लगे थे इस मैच में, उससे पहले मैच में। ओह नहीं वहां पर नहीं, अच्छी बॉल शपल के ऑफ टर्न के बाहर चले गए थे वहां पर। नॉन स्ट्राइक का जो वेदांत है ना वो बता रहे हैं विनय से स्ट्राइक दीजिए, उनका वैसे ही स्ट्राइक रेट 300 के ऊपर का रहता है आखिरी के ओवर्स में, इतने खतरनाक खिलाड़ी है ये, इसलिए अंसुर ने उनको चयन किया उस खिलाड़ी का। इस बार तेज शॉट ऑन सेट पर खेला, 1 रन निकला। नहीं वेदांत बहुत तेज है ये सामने वालों को स्ट्राइक दे रहे, मतलब 2 रन वहां पर बनेंगे, और 2 रन के साथ अब 62 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। ठीक है दर्शक तो देर से पोस्टर कहना चाहूंगा, टॉस जीता इस समय पर जो कि MSR टीम ने, तुरस टीम ने, जिसके जवाब में पहले फील्डिंग की, और जय भवानी अंशुल टीम को पहले बल्लेबाजी का मौका मिला, और जय भवानी अंशुल टीम ने 62 बनाए, 63 का रखा लक्ष्य सामने से। इसके
नाणेफेकीचा कौल जातोय पीके स्पोर्ट्स रेडी या संघाच्या बाजूने. जय भवानी संघ 63 धावांचं आव्हान मैदानामध्ये उभं करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून नाणेफेक होते आणि नाणेफेकीचा कौल पीके स्पोर्ट्स रेडी या संघाच्या बाजूने आपल्याला जाताना दिसतोय. नेक्स्ट मॅच समीर वेंगुर्लेकर आणि दुसऱ्या बाजूने गणेश कुबल यांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आहे मैदानात. स्ट्रायकिंग एंडला दाजी धुरत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणय बाक्कर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत, ज्या अनिकेत पहिल्या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करण्याचा झालाय प्रयत्न. अतिशय दर्जेदार फटका. पॉइंटच्या दिशेने झालेला चेंडूचा प्रवास. चेंडू जातोय सीमा रेषा पार. भगवा चषक चौकार. तशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा अनिकेतच्या माध्यमातून असेल अपेक्षित. षटके पुढचा चेंडू पुन्हा एकदा दाजीच्या बॅट मधनं दर्जेदार फटका. नजाकत भरा फटका. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. कव्हर रिजन मध्ये चेंडू गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. पर्णा स्पोर्ट्स चौकार. दोन चेंडूमध्ये 2 चौकार. फलंदाज दाजी याच्या बॅट मधनं स्पर्धेच्या माध्यमातून संकेत परब यांचं आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत या भगवा चषकाच्या निमित्ताने. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 8 अशी धावसंख्या धाव फलकावर. षटके तिसरा चेंडू. यावेळी मात्र दाजीच्या बॅटमधून ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला पाठवलं गेलंय. डीप मध्ये डीप मिड विकेट रिजनला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र एकेरी धावेची लहर येते. 1 या धावसंख्येने स्ट्राईक रोटेट करण्यात येते. 9 अशी धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. स्ट्रायकिंग एंडला यावेळी मात्र प्रणय पाहायला मिळेल. प्रणय बाक्कर अजून एक दर्जेदार खेळाडू. आक्रमक ढाच्याचा हा फलंदाज. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. थेट जाऊन त्रिफळांवर आदळणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिफळाच्या स्वरूपात फलंदाज प्रणयची वर्णी लागते. डकआउटच्या दिशेने 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन फलंदाज प्रणय निघालाय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये राज पाटकर पाहायला मिळतोय आणि आल्या पावली मात्र फलंदाज राज पाटकरला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. एका बाजूने अक्षयची यावेळी मात्र सुरेख नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय घाटवळ पहिलं षटक हाताळायला दिलं होतं गोलंदाज अनिकेतला आणि अनिकेत मात्र पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. फलंदाज दाजीच्या बॅटमधनं. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यात आली. 4थ्या चेंडूवर फलंदाज यावेळी मात्र बाद झाला राज पाटकर आणि षटकातील 5व्या चेंडूवर आल्या पावली राज पाटकर मैदानाच्या बाहेर परततोय. प्रणय बाक्कर राज पाटकर हे 2 फलंदाज स्वस्तात माघारी परत आहे. 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 9 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत वांगणकर. ऑन हॅट्रिकची संधी असेल या गोलंदाजासाठी.
न्यू बॅटर मैदानामध्ये राजेश धरणे नावाचा फलंदाज पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 2 चेंडूवर फलंदाज दाजी धुराच्या बॅटमधून 2 आक्रमक असे फटके, त्यानंतर मात्र वापसीचा डंका गोलंदाज अनिकेतने मैदानामध्ये वाजवलाय. ऑन हॅट्रिकची संधी, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश धरणे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक साजरी करू शकेल काय? चेंडू आहे हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत, सरते शेवटी मात्र नजाकत करा फटका. फलंदाज राजेश धरणेच्या बॅटमधनं 4 धावांसाठी पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 13. गोलंदाजी मार्ग गोलंदाज गीतेश पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. 13 अशी धावसंख्या धाव फलकावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दाजी मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. चेंडू आहे हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सेफ हँड मध्ये जाऊन पडलेला चेंडू फलंदाज दाजी धुरातला परतावं लागतंय. तंबूच्या आसऱ्याला सांघिक धावसंख्या 13. 3 गड्यांच्या मोबदल्या आहेत. 13 धावा, 3-13 मैदानामध्ये वाजले गेले आहेत. फलंदाज दाजी धुरतचे मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झाला होता. 2 चौकाराने नटलेली वैयक्तिक 9 धावांची खेळी संपवून फलंदाज दाजी धुरत परततोय तंबूच्या आसऱ्याला. मात्र या सामन्यामध्ये मी ते कार्य करणार आहे ज्या कार्यासाठी दाजी ओळखला जातो. ते कार्य आज दाजीला करायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली मला का म्हणतात, ही उपाधी मला का दिली आहे, आज या सर्व प्रश्नचिन्हांना पूर्णविराम द्यायचा आहे. आणि त्याच इराद्याने दाजी मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने अजूनही सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आहे आवश्यकता. आल्याबरोबर आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र गीतेशची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 3-13 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दाजी. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेला. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला फलंदाजाच्या विरोधात, दाजीच्या विरोधात. आता मात्र गोलंदाज गीतेश सुरेख एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. दाजी सारख्या फलंदाजाला या 2 चेंडूमध्ये दोन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. षटके पुढचा चेंडू, यावेळी मात्र दाजीच्या बॅटमधनं चेंडूला पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. दाजीच्या बॅटमधनं एक दर्जेदार
17 अशी धावसंख्या धावफलकावर. षटकार पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. गोलंदाज गीतेशची टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू, फलंदाज दाजी याला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 17 अशी धावसंख्या धावफलकावर. 17चा खतरा कोणासाठी असेल? फलंदाज दाजी आहे स्ट्रायकिंग एंडला. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालाय प्रयत्न. गती परिवर्तनाचा हा चेंडू, फलंदाज दाजी याला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. निशब्द करणारी गोलंदाजी, दाजीला मोठ्या फटक्यापासून रोखून ठेवणारी ही गोलंदाजी गोलंदाज गीतेशची आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर. येणारे चेंडू 24 आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 46 धावांची असेल आवश्यकता. 24 चेंडू 46 धावा, रिक्वायर 46 रन इन 24 डिलिव्हरीज. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा झालाय प्रयत्न. फलंदाज राजेश याला बीट करण्यासाठी प्रयत्न केला गेला. या प्रयत्नात मात्र गोलंदाज विनय जाधव यावेळी मात्र सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 17 धावा धावफलकावर. 17 या धावसंख्येवर कोणत्या संघासाठी खतरा असेल? येणारी वेळ ठरवेल. स्ट्रायकिंग इनला राजेश नावाचा फलंदाज. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला निशब्द करून ठेवणारी ही गोलंदाजी. वारंवार मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाज विनय जाधवच्या माध्यमातून आणि आतापर्यंत हा प्रयत्न सफल ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राजेश पुन्हा एकदा बीट होतोय. विनयच्या षटकातील तिसरा चेंडू खोदून काढण्यासाठी प्रयत्न. यावेळी मात्र झेलबाजच्या स्वरूपात फलंदाज राजेश धरणे याला परतावं लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 17 आणि 17 या धावसंख्येवर होता जो खतरा, तो खतरा मात्र फलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालाय आणि 17 या धावसंख्येवर फलंदाज राजेश परततोय तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानामध्ये सुदेश वालावलकर पाहुणे टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश स्वस्तात माघारी परतल्यानंतर जबाबदारी असेल एका बाजूला सुदेश आणि दुसऱ्या बाजूला दाजी नाईक. ही जोडी आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय. षटके चौथा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवण्यासाठी झालाय प्रयत्न. डीप वाईडिश लॉंग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झप करून येईल, चेंडू परती करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. एबी डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावरून सांघिक धावसंख्या परावर्तित होते. विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकावर 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दाजी पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल गोलंदाज विनय जाधवचं, कारण 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त
एक धाव खर्च करतोय आणि एक महत्वपूर्ण हादरा समोरच्या संघाला या गोलंदाजाने दिला आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र दाजी नाईकला हात खोलावे लागतील. दाजीने हात खोलले, यावेळी मात्र दर्शक बनून राहावं लागेल खेळाडूंना. चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, चेंडू गेलाय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, भगवा चषक षटकार. षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू कॅरी करतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 25, 63 धावांचा करायचा आहे पाठलाग पहिल्या 3 षटकांमध्ये. आतापर्यंत जय भवानी अणसूर संघ या सामन्यामध्ये वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी ठरतोय. मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये जोपर्यंत दाजी नाईक मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र सामन्याचं चित्र कोणत्याही क्षणी परतू शकतं, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे, या फलंदाजाकडे ताकद आहे, या फलंदाजाच्या बॅटमध्ये ताकद आहे आणि तीच ताकद आज मैदानामध्ये दाखवावी लागेल. अठरा चेंडू 38 धावांची आहे आवश्यकता. 18 चेंडू 38 धावा आणि या विजय आणि पराजय यांच्या दोघांच्या मध्ये उभा आहे दाजी नाईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत पाहायला मिळतोय. षटकारी पहिला चेंडू मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झालाय. चेंडू आहे हवेत, अक्षय चेंडूच्या खाली, अक्षयच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावतोय चेंडू. ज्या माशासाठी हे जाळं रचलं गेलं त्या जाळ्यात मात्र दाजी नाईक नावाचा मोठा मासा अडकला जातोय. दाजीला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. डकआउटच्या दिशेने प्राइज विकेट मिळते यावेळी मात्र जय भवानी संघाच्या, कारण दाजी जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला असता तर निश्चितपणे धोक्याची घंटा होती जय भवानी संघाच्या बाजूने. अनिकेतने ते कार्य केलंय मैदानामध्ये, दाजीला परतवलंय मैदानाच्या बाहेर. डकआउटच्या दिशेने सांघिक धावसंख्या 25. न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अजून एक दर्जेदार खेळाडू, अजून एक अष्टपैलू दर्जाचा आक्रमक ढाच्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे सुद्धा ताकद आहे, या खेळाडूकडे सुद्धा नजाकत आहे आणि आज ती ताकद, ती नजाकत मैदानामध्ये दाखवावी लागेल. आडव्या बॅटने फटका सजवण्यासाठी प्रयत्न झालाय, मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू. यावेळी मात्र फलंदाज नितेशाला बीट करतोय. नितेशच्या कानामध्ये शिट्टी वाजवत नाकावर फुंकर मारत चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक अक्षय घाटवळच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप वाईडिशा लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 26 धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4थ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. अनिकेत वांगणकरचं कौतुक करावं लागेल, कारण दाजी नाईक सारख्या फलंदाजाला परतीचा रास्ता या मैदानावर या खेळाडूने दाखवलाय आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. एक महत्वपूर्ण हादरा सुद्धा तेजस स्पोर्ट्स दाभोली यानंतर होणारा सामना विपक्ष पीके स्पोर्ट्स रेडी.
सुरेख पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करतोय सुदेश. एकेरी धाव घेतली गेली. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 28 धावा धाव फलकावर, 27 धावा धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 27 अशी धावसंख्या. मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवणारी ही जय भवानी संघाची गोलंदाजी. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झालाय. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वेदांच्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. डीप स्क्वेअर लेग रिजनला एक नेत्रदीपक झेल टिपत फलंदाज नितेशला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. या षटकामध्ये अनिकेतच्या या षटकामध्ये दुसरी सफलता गोलंदाज अनिकेतला मिळते. आणि दुसऱ्या बाजूने मात्र MSRT तुळस संघाला लागलेला हा हादरा निश्चितपणाने फलंदाज नितेश परततोय तंबूच्या आश्रयाला. षटके पुढचा चेंडू न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत निर्धाव चेंडूची होते सांगता, षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 27 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 36 धावांची. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 36 धावांची आवश्यकता. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 27. 5व्या षटकाला होतोय प्रारंभ. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं संघाकडनं 5वं षटक घेऊन विनय जाधव नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. षटकातील पहिला चेंडू स्वतःसाठी जागा बनवतोय फलंदाज सुदेशा. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र अतिशय सहजरित्या या 2 धावा पूर्ण करतायत. लेग बिफोरच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने वधारली आहे. 29 धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. परिणामी मात्र फलंदाज सुदेशला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अजून एका गड्याचं होतंय पतन. अजून एका खेळाडूला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला जातोय MSRT तुळस या संघाच्या बाजूने. मात्र या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय भवानी अणसूर क्रिकेट संघाची. नव्याने आलेला फलंदाज योगेश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू मध्ये 34 धावा.
मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेला आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाजा योगेशला सुद्धा परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला क्लीन बोल्डच्या स्वरूपात कौतुक करावं लागेल. गोलंदाज विनय जाधवचं बॅक टू बॅक 2 हादरे समोरच्या संघाला या गोलंदाजाने दिले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये बाळा सावळ, ज्याला लगान बाळा या नावाने सुद्धा संबोधलं जातं, या मैदानाचा बराचसा अनुभव ज्याच्याकडे आहे तोच बाळा असेल स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. दुसऱ्या बाजूने ऑन हॅट्रिक विनय आल्याबरोबर मात्र फटका ठुलवला जातोय डीप वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. एकेरी या धावसंख्येसाठी 21 धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 30. अजूनही सामना जिंकण्यासाठी 33 धावांची असेल आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ आहे बाकी. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. षटके पुढचा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतो यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची होते सांगता. सात चेंडू 33 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. यावेळी मात्र बॅटची कडा घेतोय चेंडू. पहिल्या टप्प्यानंतर यष्टीरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावतोय. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 30 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 33 धावांची. रिक्वायर्ड 33 रन्स इन 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू 33 धावा. पीके स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः या मैदानामध्ये गोलंदाजी करणं पसंत करतोय. तर दुसऱ्या बाजूने मात्र तेजस स्पोर्ट्स दाभोली संघाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. यानंतर होणारा सामना पीके स्पोर्ट्स रेडी विपक्ष तेजस स्पोर्ट्स दाभोली. अंतरिम षटकामध्ये अक्षय घाटवळ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता होती. या चेंडूवर मात्र एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने मात्र राहिले चेंडू 5 आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 32 धावांची. 5 चेंडू 32 धावा. अक्षयच्या षटकात पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेलाय आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. राहिले चेंडू 3 आणि आवश्यकता आहे 20 धावांची. 3 चेंडू 20 धावा. संकेतच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 20 धावांची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा संकेतच्या बॅट मधनं चेंडूला उडवलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक वेदांत होता. प्रयत्न तर सुंदर केले होते, मात्र सरते शेवटी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि राहिले चेंडू 2 आणि 2 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 14 धावांची. 2 चेंडू 14 धावा. षटकारांची हॅट्रिक. फलंदाज
च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख चेंडू पायावर जाऊन आदळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. एक चेंडू 14 धावांची असेल आवश्यकता. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेला. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. आणि या सामन्यामध्ये मात्र 13 धावांनी विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी अणसूर क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूने मात्र MSRT तुळस संघाला दुसरा पराभवाला सामोरं जावं लागतंय. आणि दुसऱ्या बाजूने जय भवानी अणसूर संघाने